सर, आमरण उपोषणाचा आजचा तुमचा तिसरा दिवस आहे. तुम्ही आत्मदहनाचा इशारा देखील दिलेला होता याच संदर्भात. काय त्याची नेमकी पार्श्वभूमी काय सांगाल? हाच विषयावर मी आत्मदहन करणार होतो. त्यावेळी मला माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर श्री कादर शेख साहेब यांनी लेखी दिले, पत्र लिहून येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला आम्ही तुमचे जे मागणी आहे ते पूर्ण करू. तुम्ही म्हणजे ही करू नका, आत्मदहन करू नका असं मला लेखी दिले. त्यांनी लेखी दिल्यामुळे मी त्या आत्मदहनाचा मागं घेतलो. प्रकर्षाने प्रतिनियुक्त्या दिल्या म्हणतात तुम्ही, ज्या संबंधित अधिकाऱ्यांवरती तुम्ही आरोप केलेला आहात. नेमक्या किती प्रतिनियुक्त्या दिल्या? ते फक्त अक्रोड तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आहे. एकाच तालुक्याचं करू शकतात त्यांनी. इथे तुम्ही शिक्षणाधिकारी यांचाही ना प्रकर्षाने उल्लेख केला तुम्ही. शिक्षणाधिकाऱ्याकडे मी तक्रार दिलो. त्यांनी जे प्रतिनियुक्त्या केल्यात ना, विभागीय आयुक्तांचा अधिकार आहे तो करायचा. यांनी ह्यांच्याकडे तक्रार दिलो मी, शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी. या दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घालत आहे, त्यांच्यावर कारवाई करायला तयार नाही आहे. तब्बल 3 दिवसापासून आता तुम्ही या ठिकाणी उपोषणाला आमरण उपोषणाला बसलेला आहात. मागासवर्गीय शिक्षक संघटना या संघटनेचे तुम्ही अध्यक्ष आहात. आत्तापर्यंत तुमच्या बाजूने काही शिक्षकांनी देखील काही किंवा या सामाजिक संघटनेमध्ये असलेल्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला पाहिजे. भरपूर लोक दर्शवलं आहे. होय की दुसरा म्हणजे TV चॅनलला आलेल्या आहेत बातम्या. भरपूर लोक बसले होते. काल राजू इंगळे आले होते, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष. आणि दुसरा आपलं काय ते राजू बनसोडे, त्यांनी मास्टर म्हणतात की त्याला. या 5-6 संघटना येऊन म्हणजे शुभेच्छा देऊन गेले तर, पाठिंबा देऊन गेले तर. हा लढा तुमचा कायम असाच राहणार आहे? हे बघा, लढा म्हणजे मी माझ्या स्वार्थासाठी नाही आहे. एक 20-25 शिक्षकांचा मानसिक छळ करणारे हा गट शिक्षणाधिकारी आहे. आणि महिलांचा पण तक्रार 2-3 यांच्यावर आहे. आणि दुनियाचं लय त्रास दिलो आहे शिक्षक लोकांना. आणि शाळेतच दप्तर शेराबुक उचलून आणायचं, 2-3 दिवस ठेवायचं, पुन्हा मार्फत मास्तरांना बोलून घ्यायचं, काहीतरी करायचं आणि परत त्यांचं देऊन पाठवायचं. ही कुठला पद्धत आहे? शेराबुक आणतं शाळेतला, का बरं आणायचं शेराबुक? आणि ह्याने घेऊन आलं. दुसरा अधिकारी तिथं गेल्यावर काय देतात त्याने शेरा लिहायला? नवीन पद्धत चालू झाली ह्यांचा शिक्षण विभागात. काही गोपनीय दस्तावेज देखील शाळेचे घेऊन येतात, कॅशबुक, पासबुक, आर्थिक व्यवहाराचा आणि ते शेराबुक. तुमच्यासारखे कुणीतरी शाळेला गेले, शेरा द्यायचा आहे तिथं. शाळा कसं काय चालू आहे, तुमचा भेट, तुम्ही कोण आहे, कशामुळे आला, ही शेराबुक पण घेऊन यायचं सोबत. नवीन पद्धत झाली आता. ही प्रभारी विस्तार अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी नाही आहे. गट शिक्षणाधिकारीचं वरचं यांनी कारभार बघायला लागलं शाळेवर जाऊन शिक्षकांना दर्पण आणून. मूल हे मातीचं गोळा असतं, त्याला घडवण्याचं काम शिक्षकाचं असतात. आणि तुम्ही तुमच्या शाळेमध्ये विविध स्तुती उपक्रम घेतलेत, बरेच काही गोष्टी आहेत. आणि त्याच संबंधित अधिकाऱ्यांच्या हस्ते देखील काही उपक्रमाला ते उपस्थित राहिलेले आहेत. काय सांगा? हे बघा साहेब, मी आत्तापर्यंत 1, 2, 3 शाळेला ISO मानांकन घेतलं आहे. 3 शाळेला ISO मानांकन घेतलेलं आहे. आणि अकोट तालुक्यात पहिल्यांदा ISO मानांकन घेतलेलं माझी शाळा आहे. आणि ज्या शाळेत गेलो त्या शाळेचे पाय पूर्ण कलर, रंगरंगोटी, झाडं, हे सगळं एकदम व्यवस्थित CCTV फुटेज कॅमेरा सहित माझ्याकडून लावलेलं आहे मी. आणि आतापर्यंत 2 शाळेत स्वतःच पैशाने बोर मारून मोटर बसवलेलं आहे. आणि पाण्याचा व्यवस्था पूर्ण ठेवलेला आहे. त्याला साक्षीदार आता हे जे घोटाळे केलेले गट शिक्षण अधिकारी आहेत ना, प्रभारी, त्यांच्या हस्ते बोर मारलेला आहे. त्यांना लक्षात यायला पाहिजे म्हणजे कसं आहे काय, म्हणजे माझा कारभार कसा होता. तरी असले लोकांनी आमच्यासारख्यावर पण कारवाई करतात म्हणजे हास्यास्पद आहे. 3रा दिवस तुमचा तब्बल आहे आणि आंदोलनाचा पावित्रा या ठिकाणी तुम्ही पुकारल्यात, तरी देखील न्याय जर मिळाला नाही तर यानंतरची तुमची भूमिका काय असणार? हे बघा, ह्यांनी आपला प्रशांत तरबाळे जे साहेब आहेत त्यांनी शासनाला फसवलेले माणूस आहे. MPSC पेपर बसला आहे उपशिक्षणाधिकाऱ्याचा. त्या पेपरमध्ये ह्यांचे माहिती चुकीचं देऊन, स्वतःचा माहिती चुकीचं देऊन पेपर बसलेला आहे. आणि पास झालेले माणूस आहे. आणि त्यांचे कागदपत्रे चेक केल्यानंतर त्यांचे नाव वगळण्यात आला आता सध्या. आणि त्यांची चुका आम्ही काढलो आणि आम्ही तक्रार दिलो.
यांचे पूर्ण सविस्तर माहिती घेऊनच ह्याला प्रमोशनसाठी मान्यता द्या म्हणून शिक्षणाधिकारी पत्र दिलं. संबंधित अधिकाऱ्यांवरती तुम्ही जो हा आरोप करताय हा समूळ आहे, याचे काही पुरावे? साहेब पुरावे आहेत माझ्याकडे आहे, म्हणजे मी पत्र दिलेलं आहे मी साहेबांना स्वतः. म्हणजे का बरं, म्हणजे काय चूक आहे यांचा? विस्तार अधिकारी झाल्यानंतर 5 वर्ष सेवा पूर्ण पाहिजे. उपशिक्षणाधिकारी पेपर बसायला यांचे 3.5 वर्ष झालं होता. यांनी पूर्ण 5 वर्ष म्हणून लिहून म्हणजे पेपरला बसलं होतं. मग ते चौकशी केल्यानंतर 3.5 वर्ष निघाला, पेपर कॅन्सल झाला. शासनाला फसवत तू, माझ्यासारखं मास्तरनं काय फसवत नाही. एक मुख्याध्यापकाला तुम्ही फसवलं का विषयच नाही तुमचा. कुठेतरी या विषयाला वेगळी कलाटणी मिळते आणि या रोषापोटी त्यांचा रोष जो आहे तुमच्यावर आहे असं वाटतं तुम्हाला? हे बघा, मी काय माझ्या स्वार्थासाठी केलं, एक संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी केलो आहे. माझ्याकडे लोक आल्यामुळे मी केलो. आता जे शिक्षक पुढं याला भ्यायला आलेत, म्हणजे असा पदाधिकाऱ्यावर यांनी कारवाई केला विनाकारण. 6 तारखेला तक्रार आणि 10 तारखेला निलंबित केलेत आणि मला आता 2 महिने झाला ऑर्डर दिले, तर मी घेतलं नाही. म्हणजे कुठल्या शाळेवर हजर झालं नाही मी. 2 महिने झालं माझं केसात ऑर्डर आहे, मी हजर होत नाही. बघा मानतेश्वर नंतर कट्टू. मला काय म्हणायचं आहे लक्षात घ्या, माझ्यावर तुम्ही कारवाई केला कशामुळं आणि 1 वर्ष बसवलं कशामुळं आणि 1 वर्षात तुम्ही काय केलं आणि बसवलं कशाला? आत्ता काय ऑर्डर दिलं, म्हणजे काय साध्य केलं तुम्ही 1 वर्षात? त्यांनी जी अधिकृतरित्या जे काय तुम्हाला नोटीस किंवा कागदपत्री व्यवहार केला आहे त्याला तुम्ही उत्तर दिलं लिखित स्वरूपात काय? तेव्हाच दिलो मी. या दिवशी मला मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी सांगितले, तुम्हाला असं असं गाव दिलं आहे. साहेब मी हजर होत नाही. संबंधित अधिकाऱ्यावर मी तक्रार दाखल केलं, त्यामुळे माझ्यावर तुम्ही कारवाई केली. त्यांच्यावर आरोपसिद्ध झालेला आहे, त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय मी शाळेवर जात नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना मी सांगितलेलं आहे. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय. या ठिकाणी 3 दिवस झालं तुमचं आंदोलन या ठिकाणी तुमचं चालू आहे. यानंतरही जर न्याय मिळाला नाही तर आंदोलनाची भूमिका काय असणार आहे तुम्हाला? हे बघा, आता सध्या सामाजिक कार्यकर्ते तयार झालेले आहेत आपले. काल परवा भेट देऊन गेलेत ना, ते सर्वांनी आता तयार झालेले येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जाणार आहेत. म्हणजे तुम्ही असं का केलं ह्या विषयासाठी जाब विचार. अधिकाऱ्यावर तुम्ही 2 वर्षाला कारवाई का करत नाही? त्यांनी काय तुमचा पाहुणा रावळा आहे का? काय संबंध आहे का तुमचा जवळचा? म्हणजे कट्टेपणीचा विरोधक आहे का तुम्ही? असं प्रश्न विचारणार आहेत. असतंय, थोडा उशीर होत आहे, नाही भेटणारच. 100% नाही भेटणारच. कारवाई होणारच. बारबाळे यांच्यावर कारवाई होणारच.